हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. जर तुम्ही स्ट्रगलर असाल, तुम्ही काहीतरी मिळवायच्यासाठी जिद्दीनं प्रयत्न करत असाल, तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठी आहे. तरच बघा, काही आपल्याला करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, आयुष्यात उभं राहायचं आहे, सर्वांना दाखवायचं आहे मी काय तर करणार, तर हे तुम्हाला आहे. हो, ते पहिलं काय करायचं? आधी बी स्ट्रॉंग, मजबूत बना. मजबूत बना आणि कायम मोटिवेटेड राहावा. कित्येक वेळेला आपल्याला काय होतं, कोणी आपल्याला म्हटलं, हो तुम्ही छान गाणं म्हणता, म्हटलं की आपल्याला आणि मोटिवेशन येते गाणं म्हणायला. आणि कोणी म्हटलं, नाही बाई तुमचा आवाज का नाही एकदम पातळ आहे, म्हटला की आपण आलो खाली. हे उपयोगाचं आहे का? आपला रिमोट दुसऱ्याच्या हातात देऊन चालेल का? नाही. मग आपण दुसऱ्यानं कौतुक केलं म्हणजे मोटिवेटेड झालो, दुसऱ्यानं आपल्याला डिमोटिवेट केलं म्हणजे आपण डिमोटिवेट झालो. हे उपयोगाचं नाही. मग आपण काय करायला पाहिजे? मग आपण स्वतःचे मोटिवेटर व्हायला पाहिजे. मग स्वतः तुम्ही कसं मोटिवेटर होणार? स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला सांगा, मी काही करू शकतो, माझा सन्मान आहे, मला हे येते, मला हे करायचं आहे. मला येत नसलं तरी मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो. हे स्वतःला सांगा. नुसतं स्वतःला सांगायचं नव्हे, तसं वागा. एखाद्या गोष्टीत ओके मला यश मिळत नाही, काय यश मिळत नाहीये, बघूया ना, नव्हे 100 वेळा करूया, काय येणार नाही? आपल्याला माहित आहे, थॉमस अल्वा एडिसननं इलेक्ट्रिक बल्ब शोधला, किती त्याचे प्रयोग वाया गेले हो. 9,999. पुढचा प्रयोग त्याचा सक्सेसफुल झाला आणि तो जगाला इलेक्ट्रिक बल्ब देऊ शकला. त्यामुळे आपण नाही ते काय करतो, हे झालं नाही सोडलं, तर झालं नाही सोडलं, असं करत असतो. असं करून चालेल का आपल्याला? नाही. आणि आपण चॉईस करताना काय चॉईस करायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याला लॉंग लास्टिंग काय आहे, आपल्याला उपयोगी काय आहे. सपोज माकडासमोर तुम्ही थोडी केळी ठेवली आणि ₹1,00,000 ठेवले, माकड काय उचलणार? केळी उचलणार. एम आय राईट? का तर केळी उचलणार, ₹1,00,000 उचलणार नाही. त्याला माहित नाही ₹1,00,000 काय म्हणून. त्यामुळे तर केळा कसा घेतला, सोलला, खाल्ला, झालं. सोपं आहे, केळं उचलते. आपलं बरेच लोकांचं असंच झालेलं आहे. आपण जगात वावरतो, आपल्या हातात मोबाईल आहे, पण आपण तो मोबाईल कशाला वापरतो? रील्स बघायला, नको त्या गोष्टी बघायला वापरतो. हवा त्याला उपयोग करा की. का होत नाहीये? विचार करा जरा. त्यातनं शिकून घ्या. ओके, माझ्या आवडीचं काय आहे आणि काय तुम्हाला हवं आहे तेवढंच ठेवा, बाकीचं सगळं डिलीट करून टाका. आणि आपल्याला माहित आहे, आपण जे काही बघतो तच आपल्याला येत असते.
त्यामुळे तुम्ही नको त्या गोष्टी बघत बसलात की त्यात तुम्हाला येत असणार. त्यामुळे आपण हव्या त्या गोष्टी एवढ्याच बघायचं, त्याचे पलीकडे नुसतं स्क्रोल करत जात बसायचं नाही. ही झाली पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, लोकांनी काही म्हटलं तरी तिकडे लक्ष द्यायचं नाही. का म्हणजे तुम्ही तुम्हाला ओळखता, लोक तुम्हाला ओळखत नाही. तुम्हाला कशाची आवड आहे, तुम्हाला काय आवडते, तुम्हाला काय आवडत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे हे तुमचा तुम्ही निर्णय घ्यायचा. लोक म्हणतात, अहो तो मला म्हणाला मला हा रंग चांगला दिसत नाही म्हणून मी तो ड्रेस घालणार नाही. अहो मी ऐकले बघताना मुलींचं मुलांचं, नाही अमुक असं म्हणतो म्हणून मी तो घालणार नाही, हात लावत नाहीये. कोणी त्यांना म्हटलं हा ड्रेस किंवा हा शर्ट तुला चांगला दिसत नाही म्हणून आयुष्यभर हात लावत नाही. ते म्हणजे तुमचा रिमोट तुम्ही त्याच्या हातात दिले का? तो चांगला दिसतो म्हणाला की तुम्ही खुश, तो चांगला दिसत नाही म्हणाला की तुम्ही तो शर्ट फेकून दिला किंवा ड्रेस फेकून दिला. तुम्हाला कळायला पाहिजे मला कम्फर्टेबल वाटतो का. मला कम्फर्टेबल वाटलं तर मी घालणार. तुम्हाला कम्फर्टेबल वाटला नाही ते घालू नका. आय एग्री विथ यू. पण लोक म्हणतात म्हणून बिलकुल त्याला तुम्ही लक्ष देऊ नका. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट, काही खायची वस्तू घ्या, फॉर एक्झाम्पल कुठलाही फ्रूट घ्या, आंबा घ्या, पेरू घ्या, हे संत्रा घ्या, काही घ्या. समोरची व्यक्तीला आवडत नसला की तो म्हणाल, अयो संत्र होय, मला संत्र बघितला की उलटी येते. म्हणजे काही संत्र वाईट झालं का? जगात कितीतरी लोक आहेत संत्र आवडणारे. त्यामुळे लोकांनी काय म्हटलं त्याच्यावर आपण बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. मग कोणावर विश्वास ठेवायचा? स्वतःवर. मी स्ट्रगल करतो ना, मी प्रयत्न करतो ना, मी मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणार. आता नुकतं काही दिवसापूर्वी मला एक मुलगा भेटला. 10व्या वेळेला ते ना UPSC क्लिअर केलेलं होता आणि सिलेक्शन झालेलं आहे त्याचं. विचार करा, त्यानं 8 वेळा झाल्यावर सोडून टाकायचं ते मिळालं असतं का? नाही. त्यामुळे तुम्ही संघर्ष करत असाल तर तुम्ही फक्त तुमच्यावर विश्वास ठेवायचा, बाकी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडे. फक्त स्वतःकडे बघायचं, स्वतःचं एवढं बघायचं. अशा वेळी तुम्हाला जास्त फ्रेंड्स सुद्धा नकोत. एकात तुम्हाला अगदी जीवाभावाचा असला, तुम्हाला वाटते कधी लागलं तरी मध्यरात्री सुद्धा तो येईल आणि माझं चांगलं तो करेल, असं एखाद असला ते ठीक आहे. पण उगीच गर्दीत नाही, नको, मला हे मिळवायचं आहे, हे मला साध्य करायचं आहे, तोपर्यंत माझं मी आहे माझा मित्र. मला कोणाचीही गरज नाहीये. एकदा तर मिळवल्यावर का नाही, मग बघा तुम्हाला हवे एवढे मित्र येतील. अहो तुमचेच मित्र तुम्ही संघर्ष करताना तुम्हाला नावं ठेवत असले, ह्याला काय जमते होय, तोंड बघितलं का त्याचा म्हणणारे, उद्या तुमचं सिलेक्शन झाल्यावर पळत येऊन तुम्हाला कंग्रॅच्युलेशन्स म्हणायला लाईनीत उभे तेच पहिल्यांदा असतील. हा विचार करा तुम्ही. त्यामुळे अमुकेनं हे म्हटलं, तमुकेनं हे म्हटलं नाही. किती वर्ष लागू देत, काही तुम्हाला विश्वास आहे ना तुमच्यावर, मग गो हेड. आणि तुमचा तुम्हाला विश्वास नसला की मात्र बिलकुल सोडून द्या, बिलकुल करू नका. का स्वतःवर विश्वास असला, तुम्हाला 1000 लोक नाही म्हणाले तरी तुमचं तुम्ही
हो करणार मी म्हणालात की तर होणार आहे. आणि तुम्ही मनानं नाही मला शक्य नाही म्हणालात, समोरचे 1000 लोक तुम्हाला नाही बाबा तू करशील म्हटलं तरी शक्य नाही. त्यामुळे स्वतःला ओळखा. तुम्ही काही करायला प्रयत्न करता, संघर्ष करत असाल तर फक्त स्वतःचे मनाचं ऐका, बाकी कोणाचंही ऐकू नका. विश यू ऑल द बेस्ट.